सो यो व्हॉट्सअप गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण चाललेलो आहोत प्रबळगडला. तर तुम्ही बघू शकता प्रबळगडला जाण्यासाठी तुम्ही इथून खाली उतरलात की इथे दुकान असेल. इथे दुकान लागल्यावरती इथून खाली आलात ना की मग इथून एक लेफ्टला रस्ता जाईल. त्या लेफ्ट वाल्या रस्त्याने तुम्हाला कडेकडेने प्रबळगडला जायचं आहे. तो शॉर्टकट मार्ग आहे. आणि जर का तुम्हाला लॉंग कटने जायचं असेल तर परत तुम्हाला पूर्ण सलमान खानच्या इथून पण तुम्ही जाऊ शकता. किंवा सलमान खानचा कटआउट होता काय खाली, पोस्टर होता, तिथून जाऊ शकता. किंवा तुम्ही परत पूर्ण गावातून पण जाऊ शकता. तर आता आपण एवढ्या लांब तर जाणार नाही आहोत. आपल्याला प्रबळगड पूर्ण करून खायचं पियायचं वगैरे पण आहे आणि परत घरी जायला पण निघायचं आहे लवकरच. सो आपण शॉर्टकटनेच जाणार आहोत आणि शॉर्टकटमध्ये मजा येणार आहे, कारण असं कडेकडेने रस्ता एकदम तुम्हाला दाखवतो. थांबा. जो इथे आलात की इथून एक पातळ रस्ता असेल, इथून तुम्ही वरती आला असाल, इथून रस्ता आहे प्रबळगडला. सो आता इथून आपल्याला असं कडेकडेने जायचं आहे. काय नाही, नॉर्मल एकदम पाय वाटे. वाव मित्र, कसा आहेस? हा मला अगोदर पण भेटलेला, क्यूट आहे एकदम. कसा आहेस भावा? बरा आहेस ना एकदम? हो एकदम बरोबर चाललंय. चला चल मित्रा, भेटू नंतर. की येतोयस परत? सो चला आता इथून जाऊयात. इथून असं पुढपर्यंत आहे रस्ता, तुम्हाला पुढे दाखवतो कसं काय सीन. चला. सो इथून चालत चालत पुढे आलो की आपल्याला अशी गुफा टाईप दिसते. हा हा हा. थंड वाटते रे इथे. काय रे? हा, तरी अजून इथून बराच वेळ आहे. सरळ सरळ रस्ता एक, हे बरं आहे. जास्त चढण वगैरे नाही. चढण वगैरे असते तर परत थकवा लागला असता आणि ब्रेक वगैरे घेत जावं लागलं असतं. सो चला. सो गाईस, आता इथून तुम्ही आलात की इथे दुकान वगैरे दिसेल. सो इथून दुकानाच्या इथून तुम्हाला प्रबळगडचा ट्रेक चालू होईल. सो इथून आता हे सगळ्यांना चालू केलं चढायला. मजा येते गाईस चढायला, पण हे असं ऊन आलं ना की त्या मजाचा किरकिर होतोय. तसं एवढं काय हाय नाही चढायला. सो गाईस, आता आम्ही रस्ता चुकलो सगळे. इथे भिंत लागली आम्हाला. सो आता इथून दुसरा रस्ता आहे. सो आता इथून डायरेक्ट रस्ता आहे, त्याने जाणार आहोत. आजा इधर आजा, आना. सो आता इथून जाणार आहे आम्ही. सो तिकडे काय आता आम्ही विचार करत होतो, असंच आम्ही एवढं ट्रॅक करतोय, बसतोय वगैरे, एवढे ब्रेक वगैरे घेतोय. तर आम्ही हेच विचार करतोय की त्या काळात, महाराजांच्या काळात एवढे मावले कसं काय नॉन स्टॉप वगैरे गड वगैरे चढायचे, काय माहिती. त्या महाराजांची कीर्ती एवढी बेफाम होती की ते हे एवढे. आणि हे आमची पोरं 5-5 मिनिटाला ब्रेक घेत आहेत. 5-5 मिनिटाला ब्रेक. म्हणजे त्या काळात कसं फक्त महाराजांसाठी आणि आपलं हिंदुत्व स्वराज्यासाठी. खरंच. तरी अजून आता एवढं बाकी आहे. इथे वरतीच आहे प्रबळगड. सो पण पुन्हा एकदा आम्ही ब्रेक घेतलेला आहे. बरं वाटतं असं झाडाखाली बसून, असं सावळीत थोडी थंडगार हवा वगैरे पण येते. सो सो ठीक आहे, भेटूयात वरती. तुम्हाला वरती जाऊन भेल वगैरे बनवू, खाऊ वगैरे मस्त आहे की. थोडं रेस्ट वगैरे घेऊ, त्यानंतर घरी जाण्याचा प्रबंध बघायला लागेल कसं काय असेल ते. चला. सो गाईस, आता आपण एका प्लेन रस्त्यावरती पोहोचलेलो आहे. इथे मस्त आहे की आता भेल वगैरे बनव. हा रस्ता आहे, रस्त्यामध्येच आहे ना, पण रस्त्याच्या मध्येच आहे ना. बोल ना. हे ब्लर करावं लागेल का? हे नाही येणार ना, स्ट्राईक बिक नाही येणार ना? सेन्सर्ड नाही. त्याने कशाला बसलाय बघ. सोड, काय नाही. हायजीन 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 हायजीन.
हा सो आता इथे भेल वगैरे बनवू, खाऊ वगैरे आणि मस्त आहे की जाऊ पुढे परत एनर्जी गेन करून. मित्रालाच बोलतोय यार, विराजला तिची आठवण आली, रडतोय बिचारा. विराज का ब्रेकअप ब्रेकअप नाही हुआ, उसको याद आ रही है उसकी. किती कांदा जेवताना आठवण पण अजून कमीत कमी 2-3 पण केलंय कमी. आता कांदा वगैरे कापतोय, इथे कांदा वगैरे कापलाय, टोमॅटो, काकडी, मिरची वगैरे पण आहे. तेजस काय बोलणार आहेस? लिंबू पण आहे. हा छान. कॅमेरा बंद कर यार, आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे, तोंड आहे, जीव आहे, सोस आहे, चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे. चुकता करता करता खावे अनखिलवावे. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. सो गाईस आता भेल बनवून आमची रेडी झालेली आहे. गाईजला आराम दे जरा. गाईजला आराम नाही भाई, त्यांना पण दिसला पाहिजे ना, पोटबीट दुखला पाहिजे ना. तुला नाही ना भेटला. सो आता आम्ही खातो वगैरे, मग त्यानंतर प्रबलगडच्या टोकावरती जाऊ, बघू वगैरे मस्त की, आणि आता खाऊ आणि मग त्यानंतर तुम्हाला वरती वरचा व्ह्यू दाखवतो. सो भेटूया खाऊन. सो गाईस आता आम्ही खाल्लंय वगैरे, भेल वगैरे मस्त की, आता परत चालू केलंय आणि इथून जायला रस्ता आहे. सो आता तिकडे पोचल्यावरती तुम्हाला व्ह्यू दाखवतो. बाकीचे 2 जण पुढे गेलेत, बाकीचे 3 जण पाठी आहेत आणि आम्ही 3 जण. सो मुंबई का बेस्ट ट्रैक, बट तू फर्स्ट टाइम आ रहा है ना, कभी मेरे साथ रायगढ़ चलना. ठीक है चलेगा. हाँ तो अपन जाएंगे एक दिन रायगढ़ भी, सब साथ में. अगला वीडियो रायगढ़ पर नहीं अगला वीडियो रायगढ़ नहीं, अगला वीडियो अपना देखेंगे कौन सा अपने को. लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिए भाई. बस भाई ये किया ना तो फटाफट ट्रिप्स आएंगे. हर दिन नया ट्रिप, जितना ज्यादा लाइक्स और सब्सक्राइबर उतने ज्यादा. हाँ इंटर्नशिप यही इंटर्नशिप अपना. वैसे भी इंटर्नशिप कितना ही रहेगा, 1000 रुपया. यूट्यूब से 100 रुपया भी मिले. असली पीस इधर है, जंगलों में जो पीस है वो कहीं और नहीं. नेचर्स पीस बेयर ग्रिल्स. पर वो कीड़ा बीड़ा खाता है, तू खाएगा क्या ब्राह्मण? तू ये पत्ता खाएगा क्या? ओडिशा का बेयर ग्रिल्स जी है जो सिर्फ पत्ता खाता है, कौन सा भी. और लोगों के साथ अरे अरे ये तो डलेगा. तर असंच आम्ही मजाक मस्करी करत आता तिकडे पोहोचूयात आणि मग तुम्हाला तिथे जाऊन भेटूयात आणि मग तुम्हाला तिकडे जाऊन तिथला व्ह्यू दाखवतो. सो गाईस फायनली आपण प्रबळगडला पण टॉपवरती पोहोचलेलो आहे. इथे झेंडा आणि तो कलावंतीन दुर्ग समोर कलावंतीन दुर्ग बघू शकता. अरे वो रोप निकाल के चले गए रे. सीढ़ी भी नहीं दिख रही. सीढ़ी रोप दोनों निकाल. अरे बहनचोद. अबे यार व्ह्यू बघू शकता तुम्ही. हे भारी दिसतात. ऊन नसतं ना अजून मजा आली. अरे ऊन गेलं भावा. संध्याकाळी चाललंय भारी दिसले. हा संध्याकाळी ही जी ब्युटी आहे ना ती कॅमेरामध्ये कॅप्चर नाही होऊ शकत. काय बोलतो विराज? चुकीच्या माणसाला विचारलं. काय बोलतोय ईशान? गँग साईन का करतोय मग? वाव यार. ह्या साईडचे डोंगर पण बघ ना, काय भारी वाटतंय. सो आता थोडा वेळ इकडे बसूयात, व्ह्यू एन्जॉय करूयात आणि मग निघूयात. सो गाईज आता जिथे आम्ही भेल वगैरे खाल्लेली तिथून असं सरळ जायला रस्ता आहे आणि तिथून असं आम्हाला ऐकण्यात आलं आहे की इथे राजवाडा वगैरे पण काहीतरी आहे. सो आता ते जाऊन चेकआउट करूया की नक्की आहे की नाही, आणि जर असेल तर तुम्हाला नक्कीच दाखवू कसं असेल ते.
सो भेटूया तिकडे जाऊन. सो गाईस आता आम्ही राजवाड्याला पोहोचलेलो आहोत. हे भाई ये अच्छा. अपना हिस्ट्री है अपने मराठों का. अपने मराठों का. हाँ बराबर. हमारे इंस्टीट्यूशन ने बहुत लड़के जगह को पॉकेट किया है. बराबर. हमें इसे गंदा नहीं करना चाहिए. देखो कितना गंदा करके रखे लोग. अच्छी बात नहीं है. ये हम जाते वक्त लेके जाएंगे, कलेक्ट करेंगे सब कचरा. हेरिटेज कल्चर ट्रेडिशन है. हाँ आपल्याला चालायला एवढा प्रॉब्लेम होता त्या टाइमला मावळीने कसं केलं असेल बरोबर. विचार केला पाहिजे आपण. किती गोष्टी त्यांनी एवढ्या सॅक्रिफाईस करून हे गड सुरक्षित केले. राजवाडे असे हे केले त्या लोकांनी. त्यांच्या भिंती पण असं होतं की अजून सुद्धा त्याच्या पडल्या नाहीत. बघ. राजवाडा नंबर 2. हा अथर्व कसं वाटतं? एकदम मनाला तृप्त वाटतंय का? एवढं तृप्त वाटतं जेवढं वाटत नव्हतं कधी. इथे काहीही असू शकतं. प्रॉपर गाईड असताना तर त्याने आपल्याला सांगितलं असतं इथे काय होतं वगैरे. किती काय काय केलं त्यांनी. हम्म. महाराज एकदा असे म्हटले असते की करा. जीव वाचला असता त्यासाठी हम्म. त्या गोष्टीसाठी. आतापर्यंत आम्ही मुघलची खतम भाई. संपलं. तेव्हा तिकडे काय ती परत तिथे तेच आहे ना. हा सापाचं आहे ना. सोडा चला. हे एवढंच आहे. तुम्ही अंडा खाल्लंय. अरे हा आता चल बाहेरून पाहतो. आपलं तर ते एवढ्याच्या गोष्टी मिस नाही झाल्या पाहिजे. एवढंच होतं काय. बस भाई. सो गाईस आता राजवाडा पण बघून झालाय. आता इथून निघूयात. नॉर्मली 1.5 तास लागेल उतरायला. त्यानंतर बघूयात कशी काय सोय असेल उतरायची. सो खूप एन्जॉय केला आम्ही. खूप मस्ती वगैरे केली. मस्त वाटलं इथे येऊन, प्रबळगडला येऊन. सो भेटूयात पुन्हा एकदा न्यू इंटरेस्टिंग ब्लॉगसोबत आणि नवीन जोशसोबत, कारण सध्या तो थकलेलो आहे. सो थँक्यू सो मच गाईस व्हिडिओ बघण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय गाईस.